राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना रविवारी आणि सोमवारी अवकाळी पावसाचा तडाखा बसला। आज आणि उद्याही राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आलाय। मराठवाड्यातील धाराशिवसह हिंगोलीत सोमवारी सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या। धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। लातूर शहरात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली। त्यानंतर सोमवारी सकाळी 7च्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली। यामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कोंत्री, वाकण परिसराला रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले। यामुळे गहू पिकाचं मोठं नुकसान झालं। गोंदियातील गोरेगाव, सालेकसा, देवरी तालुक्यातील अनेक भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला। नागपूरमधील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्याची पोती पावसाने भिजली आहेत। येथे तूर, सोयाबीन धान्य भिजल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला, तर मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। तसंच ढगाळ हवामानाचाही अंदाज देण्यात आलाय। उद्या सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ उतार राहू शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।